ह्या संडेला ना उरली सुरलेली साफसफाई करून घेतली आणि पूर्ण घराची साफसफाई माझी कंप्लीट झाली आणि मग मी बनवली जेवणामध्ये ही छान अशी फिश थाली। त्यामध्ये हे बघा सुरमईचे मोठे मोठे पीस आहेत जे की जाडीलासुद्धा जाडच होते, पातळ नव्हते अजिबात। तर मी तंदूर सुरमई बनवायचा प्रयत्न केला। त्याच्यासाठी ना बेडगी मिरची घेतली भिजवून, लसूण आलं घेतलं, त्यांची पेस्ट करून घेतली। त्याआधी ना एकच सुरमईचं ट्राय केलं, मीठ आणि आगळ लावलं आणि जे वाटण काढलेलं ना ते सुद्धा मी दोन्ही साईडून सुरमईला लावून घेतलं आणि अगदी फ्रेश सुरमई होती जी आदल्या दिवशीच मी मावशीकडून घेतली होती। मग तिला स्मोक दिला आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलं। तर इथे माझं मांदेलीचं तिकलं बनवते, कारण की मला मांदेलीचं तिकलं आवडतं आणि प्लस मांदेली फ्रायसुद्धा मला आवडते। जी तंदूर सुरमई आहे ना ते 15 ते 20 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवली आणि पूर्ण मसाला बघा एकदम कोट झालेला आहे। तेलामध्ये थोडेसे कढीपत्ते टाकले आणि मग सुरमई आहे ना दोन्ही साईडून 2-3 वेळा फ्राय करून घेतली आलटून पलटून। तर इथे सुरमईचा ना जो निमुळता भाग आहे ना थोडासा तुटला आणि मग मी बाकीच्या आहेत ना सुरमई त्या रवा फ्राय करून घेतल्या। सोबतच ना ज्वारीच्या भाकरीचं पीठसुद्धा रेडी झालं। मी ना रेग्युलर जिथून फिश घेते त्याच फिशवालीचा फोन आलेला आणि मग तिने सांगितलं की असे मोठे मोठे पीस आहेत सुरमईचं, ठेवू का तुला? म्हटलं ठेव। 500ला 4 पीस होते आणि 2 ते 3 वेळा आमचं खाऊन झालं, कारण की एकालाही जास्त होते, त्यामुळे ह्याच्यामध्ये तरी 3 आरामात खाऊ शकतात। आणि तंदूर सुरमई तर बनवा तुम्ही, कारण की खूप छान झालेली होती। तर इंद्रायणी राईस आहे, मांदेलीचा तिकला आहे, मांदेली फ्राय आहे आणि सुरमई रवा फ्राय आहे। तंदुरी फ्राय ती व्हिडिओमध्ये घेण्याआधीच खाऊन झालेली ॲज अ स्टार्टर म्हणून, गरम गरम असतानाच स्टार्टर आहे आणि ज्वारीची भाकरी। पण मी टिफिन सिरीज बनवते ते तुम्हाला खूप जास्त आवडतात। परवा मी डीमार्टलाच गेलेली, तिथेसुद्धा माझे एक सबस्क्रायबर भेटल्या आणि त्या म्हणत होत्या तुमच्या टिफिन सिरीज खूप छान असतात, तुम्ही कसं मॅनेज करता हे? कोणीतरी कुठे गेल्यानंतर आपल्याला ओळखताना खूप भारी वाटतं, स्पेशली ना आपला लोकल एरिया म्हणजेच डीमार्ट मॉल म्हणू नका इथे गेल्यानंतर। सकाळपासून ना एवढं मेहनतीचं म्हणजे साफसफाईचं काम वगैरे केल्यानंतर तेवढी तर एनर्जी नसते एवढं जेवण बनवण्याची। पण काय माहीत नाही, दिवाळी म्हटल्यानंतर माझा एवढा फेवरेट आहे ना की पॉझिटिव्ह एनर्जी येते, त्यामुळे आपोआप हे सर्व होऊन जातं। तर जेवणाचा मीच रिव्ह्यू दिला, सर्व जेवण छान झालेलं। मग भांडीकुंडी आवरून थोडीफार आवराआवरी करून मग निघालो आम्ही 5च्या आसपास फडकेला। तिथे ना हे युनिक कंदील आहे जे की गुलशन ज्यूस सेंटर आहे त्याच्या अपोजिट साईडला खजिना म्हणून। तिथे ना कंदिलांची भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल, त्याच्यामध्ये कापडी आणि लाकडीच कंदील मिळतील, प्लास्टिक नाही मिळणार। तर इथला आम्ही एक कंदील घेतलेला आहे, कॉस्टसुद्धा 350 पासून स्टार्ट आहे। चला मग आमची कंदीलवाली दिवाळीची शॉपिंग झालेली आहे फायनली, आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघा कसा येतो कंदील। मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर फॉलो करा, फेसबुकवाले पण फॉलो करा। बाय, टेक केअर।